नमस्कार, प्रियंकाच फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत उकड शेंगोळे. रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला नेहमी काहीतरी वेगळं खावं वाटतं, पण झटपट बनणारही असावं वाटतं. तर यासाठी आपण हा पदार्थ ट्राय करू शकतो. पटकन बनतो आणि खूप चविष्टही लागतो. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला. त्यासाठी सर्वप्रथम एका खलबत्त्यामध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायची आहे. आपण ही मिक्सरमध्ये पण काढू शकतो, पण कुटलेल्या पदार्थांची चव थोडीशी वेगळी लागते. आपल्याला याला जास्त कुटायचं नाही आहे, थोडंसं ओबडधोबडत मोठाडच आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे. आपला आता मसाला तयार झालेला आहे. आता आपण शेंगोळ्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया. तर यासाठी मी इथे 3 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठासोबतच आपल्याला 1 चम्मच ज्वारीचं पीठ आणि 1 चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि मसाल्यांमध्ये थोडीशी हळद, आपण तयार केलेला मसाला, 1 चम्मच ओवा आपल्याला हातावर असा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे. आणि 1 चम्मच जिरेही आपल्याला असेच हातावर व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत. असं चोळून घेतल्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते. यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ आणि 1 चम्मच तेल घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपल्याला पीठ अगदी जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आहे. आपण पुरी करताना जसं पीठ ठेवतो तसंच थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला इथे ठेवायचं आहे. पीठ आता आपलं तयार आहे. आता आपण एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच इतकं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत. जिरे आणि मोहरी व्यवस्थित फ्राय झाली की यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता व्यवस्थित फ्राय झाला की आपण तयार केलेलं वाटण घालायचं आहे. अर्धं वाटण आपण पिठामध्ये टाकलं होतं आणि बाकीचं उरलेलं वाटण आपल्याला आता फोडणीमध्ये यूज करायचं आहे. हे वाटण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित फ्राय झालं की यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. आणि हळद व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाली की आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला फक्त पाण्यापुरतंच घालायचं आहे, कारण आपण पिठामध्ये पण मीठ टाकलं होतं. त्यामुळे आपल्याला मिठाचा व्यवस्थित प्रमाणामध्ये वापर करायचा आहे. यानंतर आपल्याला हे पाणी झाकून ठेवून याला एक उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण तयार केलेल्या पिठाचे आपल्याला शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. थोडासा भाग हातावर घेऊन आपल्याला याला असं लांब करून घ्यायचं आहे. याची जाडी आपल्याला थोडीशी बारीकच ठेवायची आहे, म्हणजे हे लवकर शिजतात आणि पिठाळ लागत नाहीत. पिठाला व्यवस्थित बारीक करून घेतलं की यानंतर आपल्याला याला असा आकार द्यायचा आहे. इकडे आपल्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 चम्मच बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तयार केलेलं मिश्रण आपल्याला उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचं आहे. पाण्यामध्ये असं बेसन पीठ घातल्यामुळे शेंगोळ्याचा रस्सा दाटसर होतो आणि त्यामुळे शेंगोळ्याला खूप छान चव येते. आता बेसन पीठ घातल्यानंतर हे पाणी आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला एकदा उकळी आली की त्यानंतर आपल्याला यामध्ये आपण तयार केलेले शेंगोळे घालायचे आहेत. सगळे शेंगोळे एकदाच घालायचे नाही आहेत. 1-1, 2-2, 1-1, 2-2 करून शेंगोळे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. एकदाच जर शेंगोळे टाकले तर एकमेकांना चिकटतात आणि त्यामुळे शेंगोळे व्यवस्थित शिजल्या जात नाहीत. त्यामुळे आपल्याला थोडे करूनच शेंगोळे यामध्ये घालायचे आहेत. शेंगोळे घालताना आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे, त्यामुळे शेंगोळे एकमेकांना चिकटत नाहीत. सगळे शेंगोळे टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस लो टू मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. झाकून ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं शेंगोळ्यांना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि एकदा चेक करायचं की शेंगोळे आपले व्यवस्थित शिजले आहेत का. जर शेंगोळ्यामध्ये तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही गरम करून यामध्ये पाणी घालू शकता आणि त्यानंतर परत 5 मिनिटे याला शिजवायचं आहे. शेंगोळे व्यवस्थित शिजल्यावर आपल्याला एक तडका तयार करायचा आहे. त्यासाठी एका तडका पॅनमध्ये आपल्याला 2 चम्मच इतकं तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यानंतर आपल्याला यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत.
लसूण व्यवस्थित फ्राय झाला की यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तेल थोडंसं थंड झालं की यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच इतकं तिखट घालायचं आहे। कडक तेलामध्ये जर आपण तिखट टाकलं तर तिखट पूर्ण करपून जातं आणि यामुळे आपल्याला जसा फ्लेवर पाहिजे तसा फ्लेवर येत नाही। तयार केलेला तडका आपल्याला आता शेंगोळ्यामध्ये वरून घालायचा आहे आणि यावर कोथिंबीर घालून गरमागरम आपल्याला याला सर्व करायचं आहे। रेसिपी खूप सोपी आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये खाण्यासाठी तर एकदम बेस्ट आहे। रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते। थँक्यू।